ओके, लेट स्टार्ट विथ डेथ ऑफ अ पार्टनर. जसं तुम्हाला मी रिटायरमेंटचं सांगितलं तसंच डेथचा एक फ्लो आहे दॅट यू नीड टू अंडरस्टँड देन गेट टू नो एव्हरीथिंग. आता डेथ आणि रिटायरमेंट याचा ऍक्च्युली अकाउंटिंग ट्रीटमेंट इज द सेम. ओके, बिकॉज इन बोथ द केसेस द पार्टनर इज लिव्हिंग द फर्म. सो आपण जे रिटायरमेंटला केलं त्या एंट्र्या ते करायचेच आहेत. म्हणजे आपण आधी रिझर्व्ह ट्रान्सफर केले, गुडविल त्याचा शेअर त्याला दिला, रिव्हॅल्युएशन प्रॉफिटचा शेअर, या 3 गोष्टी आपण द्यायचोच आणि प्लस कॅपिटल क्लोज करून आपण त्याला ट्रान्सफर करायचो रिटायरमेंटमध्ये. क्लोज करून आपण जनरली जर इमिजिएट पेमेंट केलं तर आपण म्हणायचो सीच्या केसमध्ये सी कॅपिटल टू बँक ऑर सी टू सीज लोन. पण या केसमध्ये द पार्टनर इज डेड, त्यामुळे वी कॅनॉट से सी कॅपिटल टू सीज लोन ऑर एनिथिंग एल्स. वी हॅव टू से सी कॅपिटल टू मिसेस सीज लोन, त्याच्या वाईफच्या लोन अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू आपण, किंवा टू सीज एक्झिक्युटिव्ह. समटाइम्स वी कॅन पे ऑफ ऑल्सो टू बँक येईल जर आपण त्यांना इमिजिएट त्याच्या वाईफला वगैरे पे ऑफ केलं तर. सो इट विल बी सी कॅपिटल टू बँक if his legal heirs are paid off immediately. Otherwise, it will be C capital to Mrs. C's loan or to C's executor. म्हणजे anybody who's executing his estate. That's a lawyer किंवा त्याचा CA, whoever is going to execute his estate. किंवा his legal heir also. We can transfer to his legal heir. सो बेसिकली रिटायरमेंट मध्ये जे केलं तेच डेथ मध्ये करायचं. सो डेथ मध्ये फक्त एक ऍडिशनल एंट्री येते, त्याला म्हणतात पीएनएल सस्पेन्स टू सी कॅपिटल. प्रॉब्लेम काय होतो डेथ मध्ये, की डेथ मध्ये असं चान्स आहे की तो मध्येच वर्षाच्या मरू शकतो. म्हणजे सपोज आता इकडे मी एक्झाम्पल दिलंय की हे वर्ष चाललंय 1 एप्रिल, द इयर इज 2021, फायनान्शियल 2021 इज गोइंग ऑन, आणि एप्रिल पासून वर्ष सुरू झालं आणि ही डाईज ऑन 1 ऑक्टोबर. सो ही वॉज अलाइव्ह फॉर 6 मंथ्स आणि अजून हे वर्ष काय संपलं नाहीये. सो आपल्याला 1 ऑक्टोबरला रिटायरमेंट डेथच्या एंट्र्या करायला लागतील 1 ऑक्टोबर नंतर. सो या वर्षाचा अजून प्रॉफिट आपल्याला माहिती नाही, बिकॉज वर्ष संपल्याशिवाय आपण काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार नाही. तो वर्षाच्या एंडला लॉसही असू शकतो. मे बी स्टार्ट 6 मंथ्स मध्ये प्रॉफिट असेल, पण नेक्स्ट 6 मंथ्स मध्ये लॉस येऊ शकतो. यू नेव्हर नो. सो वी डोंट नो द प्रॉफिट ऑफ दिस इयर. सो आपल्याला तो एस्टिमेट करायला लागतो, कारण का द पार्टनर वॉज अलाइव्ह, द डेड पार्टनर वॉज अलाइव्ह टिल दिस पिरियड. सो त्याला या 6 महिन्याचा शेअर पण द्यायला लागेल, पण आपल्याकडे त्याची अमाऊंट नाहीये, किती प्रॉफिट्स या वर्षात होतील माहिती नाहीये. तर अशा वेळी आपण एस्टिमेट घेतो, जनरली लास्ट इयरचा एस्टिमेट किंवा लास्ट 3-4 वर्षाचा एस्टिमेट, ते घेऊन आपण या वर्षाचा प्रॉफिट काढतो. सो इकडे फॉर एक्झाम्पल मी 1920चा प्रॉफिट घेतलाय, 60,000 होता, दॅट इज द नेट प्रॉफिट एस्टिमेट, ते बेसिस म्हणून घेतलंय. मग आय कन्वर्ट दॅट इन टू 6 मंथ्स, 6/12, बिकॉज या वर्षी 6 मंथ्सच तो होता, द पार्टनर वॉज डेड. आणि मग त्याचा शेअर म्हणजे इकडे या केसमध्ये मी एबीसी ला 3:2:1 घेतले, तर सीचं 1/6 आहे, सो त्याचा शेअर. So the entry will be PL and PNL suspense to C capital, because we don't know the profit yet. So we'll debit it to PNL suspense, which will appear as an asset on the balance sheet asset side till we actually make the profit and loss account for that year. So इथे एक ऍडिशनल एंट्री येते, कारण डेथच्या केसमध्ये देर कॅन बी इनव्हॉलंटरी रिटायरमेंट. रिटायरमेंटच्या केसमध्ये कसं असतं, द पार्टनर व्हॉलंटरी रिटायर्स, जनरली ऍट द एंड ऑफ द इयर तो रिटायर होतो. त्यामुळे वर्षाच्या एंडला रिटायर झाल्यामुळे जे काय प्रॉफिट बिफिट जे काय असतं ते त्याच्या कॅपिटल्स मध्ये ऑलरेडी आलेलं असतं, बिकॉज ऍज यू नो की पीएनएल बनवून प्रॉफिट अँड लॉस इज ट्रान्सफर टू द कॅपिटल ओनली. इयर एंडला तो रिटायर झाला किंवा स्टार्टला झाला तर ऑब्व्हियसली इट इज लाईक त्याच्या प्रॉफिट्स त्याच्या आलेले आहे. यू आर राईट, असं करता येतं. काय काय सम्स मध्ये असं आहे की जरी पण तो सपोज ऑक्टोबर मध्ये मेला, त्याला आपण पूर्ण वर्षाचा प्रॉफिट पण देऊ शकतो. डिपेंड्स ऑन द टर्म्स अँड कंडिशन्स, की सपोज तो मेला ऑक्टोबरला, पण कंपनीची पॉलिसी आहे की पूर्ण वर्षाचा प्रॉफिट त्याला आपण देणार आहे. तर मग इयर एंडला आपण जेव्हा बुक्स क्लोज करू तेव्हा जो काय प्रॉफिट झाला असेल त्याच्यावरून त्याला शेअर देऊ. डिपेंड्स ऑन द टर्म्स अँड कंडिशन्स. पण मोस्टली कसं असतं, आपण जसे सम्स करतो बेसिक सम्स मध्ये असं असतं की ज्या दिवशी तो एक्सपायर झाला त्या दिवशीच दे आर क्लोजिंग द बुक्स ऑफ दॅट पार्टनर, असं आपण अजून. पण एका सम मध्ये असं आहे
की एका सम मध्ये असं आहे याच्यात की इवन इफ ही डाईज ऑन ऑक्टोबर, त्याला त्याने ठरवलंय की जरी पण तुम्ही वर्षाच्या मध्ये एक्सपायर झालात, कधी एक्सपायर झालात, तरी तुम्हाला पूर्ण वर्षाचा प्रॉफिट मिळेल. त्यामुळे वर्षाच्या एंडलाच तुला आम्ही सेटल करू, असं पण आहे. सो डिपेंड्स ऑन द टर्म्स अँड कंडिशन्स, पण मोस्ट ऑफ द टर्म्स अँड कंडिशन जे आपण फॉलो करतो इज लाईक as soon as is dead, we make the adjustments. कारण लॉजिक काय आहे की त्यांना असं दाखवायला लागतं की ऑक्टोबर पर्यंतच तो होता, मग ह्याच्या पुढचे जे प्रॉफिट्स आहेत ते नवीन ते एक्झिस्टिंग पार्टनर ए अँड बी हे विल शेअर, त्याच्यामुळे ते इमिजिएटली मेक द ऍडजस्टमेंट्स. सो इथे डेथचा फ्लो काय आहे की ओल्ड पार्टनर्स आहेत ए बी सी 3:2:1, ते रिटायरमेंटच आहे, एक्झॅक्टली रिटायरमेंट आहे. ओनली थिंग इज दिस ऍडिशनल एंट्री हॅज कम, आणि इथे टू मिसेस सीज लोन आणि टू सीज एक्झिक्युटर हे आलेले. जर इमिजिएट पे केलं टू बँक, टू हिज फॅमिली इफ दे पे इमिजिएटली टू बँक, तर मग झालं. सो एबीसी old partners at 3:2:1. C dies. His share is 1/6. You can see 1/6. A and B, जर काही नथिंग इज सेड की A and B चा न्यू रेशो काय आहे, तर मग तो आधीचा आहे तोच 3:2 कंटिन्यू होईल. आता या पार्टला काय द्यायचं सीला? कॅपिटल, रिझर्व, गुडविल, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. हे तर आपण नॉर्मली रिटायरमेंट मध्ये पण देतो. प्लस ऍडिशनल प्रॉफिट्स ऑफ द करंट इयर. इफ इट डाईज इन बिटवीन द इयर, तर मग या वर्षाचा जो काय प्रॉफिट उरलाय तो पण त्याला द्यायचा, त्याचा शेअर ऑब्विसली. सो रिझर्वची एंट्री तर सेम आहे, रिझर्व टू एबीसी. गुडविलची गेनिंग टू सॅक्रिफायसिंग इन गेन रेशो ते आहेच. मग रिव्हॅल्युएशन प्रॉफिट्स, अज्युमिंग प्रॉफिट आहे, रिव्हॅल्युएशन टू एबीसी. मग प्रॉफिट ड्युरिंग द इयर एस्टिमेटेड बेसिसवर, जर इफ इट डाईज इन बिटवीन द इयर देन ओनली, तर तो वर्षाच्या एंडला एक्सपायर झाला किंवा स्टार्ट फर्स्ट डेला एक्सपायर झाला असेल, तर मग ही एंट्री येणार नाही. ओके, सो पीएनएल सस्पेन्स टू कॅपिटल, सी कॅपिटल, आणि मग लास्टला क्लोज इट टू सीज लोन, टू मिसेस सीज लोन, और टू सीज एक्झिक्युटर, और टू बँक. टू बँक तर बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे लगेच पे करून टाकलं तर टू बँक येईलच. आर यू गेटिंग इट? सो रिटायरमेंट केल्यामुळे तुम्हाला आय डोंट थिंक याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. ओनली थिंग इज की दिस एंट्री, जसं मी मगाशी परत सांगतो की या वर्षी ही वॉज अलाइव्ह टिल ऑक्टोबर, ही डाईज ऑन 1st ऑक्टोबर, मे बी 30th सप्टेंबर. सो 6 months द पार्टनर वॉज देअर सी. तर या 6 महिन्याचा प्रॉफिट आपल्याकडे नाहीये, बिकॉज वर्ष एंड झाल्याशिवाय आपल्याला प्रॉफिट माहिती नसतो काय, कारण नेक्स्ट 6 months मध्ये काय वी डोंट नो. सो वी यूज द एस्टिमेट्स ऑफ द लास्ट इयर. कधी कधी दिलं असं मध्ये की लास्ट इयरचा एस्टिमेट घ्या किंवा म्हणजे या वर्षाचा प्रॉफिट एस्टिमेट करा बेस्ड ऑन द लास्ट इयर. लास्ट इयरचा जो आहे तोच घ्या, किंवा लास्ट 3 इयर्सचा ऍव्हरेज प्रॉफिट घ्या. जे काय दिलं असेल ते आपण घ्यायचं, ते बेस घ्यायचं. मग विल अज्युम की दिस इज द प्रॉफिट फॉर दिस इयर ओनली. मग या वर्षाचा प्रॉफिट 6 महिन्याला कन्वर्ट कर, 6 × 6/12, मग त्याचा शेअर. याची एंट्री ना पीएल सस्पेन्स टू सी कॅपिटल. बाकी सगळं सेम, गुडविलचं वगैरे सेमच. ओके, हॅव यू अंडरस्टूड दिस? प्लीज कॉपी डाऊन, राईट ऑन चॅप्टर नेम डेथ ऑफ अ पार्टनर. फ्लो तोच आहे, फ्लो एक्झॅक्टली तो आहे, फक्त ऍडिशनल एंट्री येणार जर ही डाईज इन बिटवीन द इयर. बाई काय नाही. प्लीज कॉपी डाऊन प्रॉपरली. हा फ्लो तुम्हाला कळला तर मग आय डोंट थिंक पुढे काय प्रॉब्लेम. रिटायरमेंटचाच फ्लो आहे, फक्त एक ऍडिशनल एंट्री आहे. या यू कॅन लिव्ह पेजेस. तुमचे किती 2 सम होते ना, ते 3-4 पेजेस सोडून द्या, ऑन द हायर साइड सोडून द्या.
Done? Okay. Okay. ओके. आता आपण याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन बघूया. फ्लो जो मला कळलाय. सो अगेन गेन रेशोची गरज पडू शकते आपल्याला. पण तुम्हाला माहितीच आहे शॉर्टकट की जर म्युच्युअल रेशिओ दोघांचा सेमच राहिला, तसं या केसमध्ये एबीसी होते, सी गेला आणि एबीचा म्युच्युअल रेशिओ सेम राहिला तर गेन रेशिओ इज सेम एज द ओल्ड रेशिओ. जसं सॅक्रिफाईस मध्ये तसंच तुम्हाला काढायची गरज नाही. जस्ट सी द म्युच्युअल रेशिओ. इफ इट दॅट हॅज चेंज देन मग जर त्याने ठरवलं की एन बी ने की ह्याच्या पुढे आपण 2:1 मध्ये शेअर करू तर मग ऑब्व्हियसली गेन रेशो काढायला लागेल, नाही तर गरज नाही. आणि एस्टिमेशन कॅन बी बेस्ड ऑन ऍव्हरेज ऑफ प्रॉफिट्स ऑफ लास्ट 3 इयर्स और लास्ट इयरचाच प्रॉफिट घेऊ शकतो, व्हॉट एव्हर दे से. ओके. नाउ गोइंग टू डेथ ऑफ अ पार्टनर. त्याच्यामध्ये 4 सम्स आहेत फक्त. सो होपफुली विल फिनिश दॅट टुडे. Okay, let's start with illustration 1. The following was the balance sheet of Ohm and Company, in which XYZ were partners sharing profits and losses in ratio 1:2:2. That's the old ratio. Z died, Z the third partner died on 31st December. हे बघा, बॅलन्स शीट दिली आहे 31st मार्चची 2016 ची. म्हणजे नॉर्मली दे क्लोज द इयर ऑन 31st March 16, म्हणजे 31st मार्च मध्ये क्लोज करतात. बट ही हॅज डाईड 9 months आफ्टर दॅट. डिसेंबर मध्ये ही हॅज एक्सपायर्ड. सो या वर्षाचा आपल्याला एस्टिमेट करायला लागेल प्रॉफिट फॉर 9 months आणि मग त्याचा शेअर त्याला द्यायला लागेल. लगेच मला इकडे कळलं, कारण इयर आपला आहे 31st March आणि ही हॅज डाईड विदिन 9 months बिफोर द क्लोजिंग ऑफ द इयर. हिज अकाउंट हॅज टू बी सेटल्ड ॲज अंडर द फॉलोइंग टर्म्स. Balance sheet is given, trade payables है, bank loan है, general reserve is there, so reserve will transfer, capital accounts will credit to the partner's capital. Goodwill balance sheet मध्ये असतं ते write off करून टाकायचं स्टर. बिल्डिंग, कम्प्युटर, इन्व्हेंटरी, ट्रेड रिसिवेबल्स, कॅश ॲट बँक, इन्व्हेस्टमेंट. ह्याच्यातलं रिव्हॅल्युएशन काय झालं ते बघायला लागेल आपल्याला. देन ऑल्सो दे हॅव गिवन goodwill is to be calculated at rate of 2 years purchase on the basis of average 3 years profit and losses. एक लक्षात घ्या, हे गुडविल तर राईट ऑफ आहे. सो हे काइंड ऑफ वी हॅव जस्ट इग्नोर्ड दॅट गुडविल. ओके. आता खरं गुडविल जे काय आहे ऑन डेथ वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट. मग त्याने म्हटलंय की इट इज टू बी कॅल्क्युलेटेड ऍट द रेट ऑफ 2 years परचेस, म्हणजे इंटू 2 होणार ऑन द बेसिस ऑफ ऍव्हरेज ऑफ द 3 years प्रॉफिट. लास्ट 3 years जो प्रॉफिट आहे त्याचा ऍव्हरेज, म्हणजे लास्ट 3 years म्हणजे एंडिंग 31st March 16, 15 आणि 14 त्याने आधीचे दिलेत बघा खाली. सो याचा ऍव्हरेज काढून इंटू 2 करायचं आहे, दॅट इज द गुडविल, आणि मग त्याचा शेअर कॅल्क्युलेट करा. पण त्यांनी काही ऍडजस्टमेंट दिले तिकडे. अपार्ट फ्रॉम दॅट त्याने म्हटलंय की प्रॉफिट फॉर द पिरियड 1st April 16 to 31st December 16, 9 महिन्यासाठी तो होता, शॅल बी असर्टन प्रपोर्शनेटली ऑन द बेसिस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट्स ऑफ लास्ट 3 years. इव्हन त्याने म्हटलंय त्याला जे एस्टिमेटेड प्रॉफिट काढायचंय फॉर हिम तो पण लास्ट 3 years ऍव्हरेज. सो ऍक्च्युली गुडविल आणि एस्टिमेशन साठी दोघांसाठी ऍव्हरेज प्रॉफिट काढायचंच आहे आपल्याला. सो बेस ऍव्हरेज प्रॉफिटच आहे. गुडविल साठी इंटू 2 करायचं आणि पीएनएल सस्पेन्स साठी इंटू 9/12 इंटू हिज शेअर करायचं. पण त्याने म्हटलंय की या प्रॉफिट्स मध्ये काही चुका झाल्यात ते आपल्याला करेक्ट करायला लागतील. त्याने म्हटलं ड्युरिंग द इयर एंडेड 31st March 16, म्हणजे या वर्षीच अ कार कॉस्टिंग 40,000 वॉज परचेस्ड. एक गाडी घेतलेली 40,000 ची ऑन 1st April 2015, स्टार्ट ऑफ द इयरच घेतलेली, बट वॉज डेबिटेड टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स अकाउंट. इट वॉज एक्सपेन्स्ड, इट शुड हॅव बीन कॅपिटलाइज्ड. सो त्याने ते एक्सपेन्स म्हणून दाखवलं. त्याच्यामुळे या वर्षाचा प्रॉफिट ऍक्च्युली कमी झाला असेल, बिकॉज त्याने ते एक्सपेन्स केलं 40,000. ऍक्च्युली त्याने ते कॅपिटलाइज केलं पाहिजे होतं आणि फक्त डेप्रिसिएशन घ्यायला पाहिजे होतं. सो पहिलं तर आपल्याला या वर्षाच्या प्रॉफिटमध्ये 30,000 मध्ये ते 40,000 ऍडबॅक करायला लागतील, कारण ते चुकीचं तुम्ही डिडक्ट केलं, ते ऍडबॅक करा. वी हॅव टू करेक्ट द प्रॉफिट. आणि ऑन विच डेप्रिसिएशन इज टू बी कॅल्क्युलेट 20%. त्या 40,000 वर डेप्रिसिएशन तुम्ही घ्या 8,000. सो काय करा, 30,000
मध्ये 40,000 ऍड बॅक करा आणि 8,000 मायनस करा डेप्रिसिएशन. देन यू विल गेट अ करेक्ट प्रॉफिट. सो इट विल बी लाईक 70,000 मायनस 8,000 62,000 येईल या वर्षाचा करेक्ट प्रॉफिट. कारण डेप्रिसिएशन शुड हॅव बीन डेबिटेड, पण तुम्ही काय अख्खा कारची कॉस्ट डेबिट केली लाईक ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स म्हणून. सो पहिलं तर ते ऍड बॅक करा. तुम्ही ते डेबिट केलंय म्हणजे मायनस केलंय ते ऍड बॅक करा प्रॉफिट मध्ये आणि डेप्रिसिएशनचा इफेक्ट द्यायला मायनस करा. सी हिअर, तुम्हाला माहितीच आहे की आय विल एक्सप्लेन. हे बघा, या ऑफकोर्स हे बघा, या वर्षाचा प्रॉफिट अँड लॉस जे होतं ना त्याच्यामध्ये तुम्ही मोटर कारला डेबिट मारला 40,000, बरोबर. ऍक्च्युली काय होतं, तुम्हाला टू डेप्रिसिएशन केलं पाहिजे होतं 8,000 मोटर कारवरचा डेप्रिसिएशन 20% एवढंच तुम्हाला घ्यायचं होतं आणि हे करून तुमचा नेट प्रॉफिट आलेला आहे 30,000, बरोबर. सो तुम्ही बेसिकली काय केलं, मायनस केलं ना. हे क्रेडिट साइड मायनस डेबिट साइड इज द प्रॉफिट ना, बरोबर. आणि ऍक्च्युली तुम्हाला ह्याचं डेबिट द्यायला पाहिजे होतं, म्हणजे हे ऍक्च्युली खरं मायनस झालं पाहिजे होतं. सो व्हॉट आय एम सेइंग की नेट प्रॉफिट घ्या 30,000, त्याच्यामध्ये मोटर कारची व्हॅल्यू पहिल्यांदा ऍड बॅक करा, जे चुकीचं आहे. आणि लेस करा डेप्रिसिएशन. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग, which will give you the correct value of 62,000. So new profit is 62,000. Okay. So basically what we did, how much did we add? Indirectly we added 32,000. बरोबर. 32,000 चा आपण ऍड करू. तर आपण बुक्स मध्ये एक एंट्री मारूच डायरेक्ट, मोटर कार टू पार्टनर्स कॅपिटल. कारण आता पीएनएल उघडू तर शकत नाही. आता कॅल्क्युलेशन साठी आपण ते करेक्ट करू, ऍव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी आपण करेक्ट प्रॉफिट घेतोय, पण बुक्स मध्ये कसं ऍडजस्ट करणार. मोटर कार टू पार्टनर्स कॅपिटल, या मोटर कार टू पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्ये 32,000 इन पीएसआर ही एंट्री मारायला लागेल. पण आता आपण काय करतोय, आता फक्त आपण कॅल्क्युलेशन करतोय ऍव्हरेज प्रॉफिट, वर्किंग नोट करतोय. तर त्याच्यामध्ये विल टेक द करेक्ट प्रॉफिट, पण त्याच्याने काय रेक्टिफाय होत नाही एंट्री. So rectified entry is this, motor car to partners capital. Direct partners capital through entry मारा. So motor car will be debited at 32 and partners capital ला तो जो प्रॉफिट नव्हता दिला तो क्रेडिट होईल. आर यू अंडरस्टँडिंग. जो 32,000 त्यांचा प्रॉफिट कमी झालेला तो त्यांना क्रेडिट होईल. दॅट्स द इफेक्ट. हे लिहून घेऊ शकता तुम्ही. दिस पार्ट यू कॅन राईट डाऊन. पार्टनर्स कॅपच्या ऐवजी तुम्ही टू जे कोण पार्टनर्स आहेत इकडे, कोण पार्टनर्स आहेत, XYZ आहेत वाटतं. XYZ ला त्यांच्या पीएसआर मध्ये घेऊ शकता तुम्ही 1:2:2. सो इथे असं येऊ शकतं. Instead of this, it will be motor car to X to Y to Z in the ratio 1:2. Divide by 5 करा, बघा किती होतं, into 1 into 2 into 2. So that is the answer. कळतंय तुम्हाला कसं आलं. So that is what we need to do. हे नुसतं आपण रेक्टिफाय करतोय कॅल्क्युलेशन मध्ये, म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट काढताना आपण 62,000 घेतो यावर्षी, बट त्याच्याने काय होतंय, त्याच्याने रेक्टिफाय तर होत नाही ना एंट्री. कॅल्क्युलेशन मध्ये आपण घेऊ शकतो एस्टिमेशनच्या आणि गुडविलच्या, पण ह्याच्याने बुक्स मध्ये इफेक्ट येईल या एंट्रीमुळे. आर यू अंडरस्टँडिंग. डायरेक्ट नेट अमाऊंट. Done copying. Should I go back to the sum?
सगळ्यांना कळलंय काय केलं आपण? हॅज एव्हरीवन अंडरस्टूड? हर्ष कळलंय का? So that is what they are saying. So here profit will change. So then during the year 16, a car costing 40,000 was purchased at the start of the year and debited to traveling expense account, on which depreciation is to be calculated at 20%. This asset is to be brought into account at the depreciated value. 32,000 ला आपण आणली. मग बाकी रिव्हॅल्युएशन, इन्व्हेंटरी, बिल्डिंग, कम्प्युटर्स, इन्व्हेस्टमेंट्स, ट्रेड, हे नॉर्मल. पहिलं त्यांनी सांगितलं गुडविल आणि झेड शेअर इन द प्रॉफिट्स काढा. म्हणजे पहिला आपण गुडविल काढू, ऍव्हरेज प्रॉफिट घेऊ. पण ऍव्हरेज प्रॉफिट घेताना पहिला तर हा प्रॉफिट करेक्ट केला, तुम्ही लिहिला ऑलरेडी, तो वर्किंग दिलं त्याचं. सो 62 तुम्ही घेऊ शकता. सो यू टू टेक ऍव्हरेज प्रॉफिट काढताना 62, 20 आणि 10,000चा लॉस. टोटल 82 मायनस 10, 72,000चा प्रॉफिट असेल ऍव्हरेज. टोटल डिवाइड बाय 3 करा, मग तुम्हाला ऍव्हरेज मिळेल. मग गुडविल विल बी इंटू 2. मग त्याचा शेअर काढायला लागेल. त्याचा शेअर किती आहे? व्हॉट इज इज शेअर? 2/5. हा त्याचा शेअर गुडविलची अमाऊंट काढायला लागेल. अपार्ट फ्रॉम दॅट, आणि नवीन रेशो काय दिलाय का? नथिंग इज गिवन आय गेस. सो नवीन रेशो म्हणजे काय? आता लक्षात घ्या, XYZ चा ओल्ड रेशो इज 1:2. आता झेड रिटायर होते आणि दे हॅव नॉट गिवन एनी न्यू रेशो. याचा अर्थ झेडचं काढून टाका, फक्त आता एक्स आणि वाय राहतील. रेशो 1:2. याचा अर्थ काय? त्यांचा ओल्ड रेशो पण म्युच्युअल 1:2 होता, आता ही म्युच्युअल रेशो 1:2 आहे. So gain ratio is same as the old ratio. So goodwill ची entry will be XY to Z in the gain ratio 1:2. Are you understanding? So goodwill तुम्हाला काढायला लागेल ह्याच्यातून, आणि मग हाच ऍव्हरेज प्रॉफिट काढून 72,000 टोटल होती, डिवाइड बाय 3 करून तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट मिळेल. मग त्याच्यातून आपल्याला पीएनएल सस्पेन्स टू झेड कॅपिटल एंट्री मारायची आहे. त्यासाठी 9 मंथ्स मध्ये कन्वर्ट करा तो, आणि मग इंटू 2/5 करा, मग ती अमाऊंट येईल. ओके, तो पहिला या 2 गोष्टी करूया, मग आपण पुढचं करूया. पण त्याने विचारलं तसं आहे की पहिला कॅल्क्युलेट गुडविल आणि झेड शेअर इन द प्रॉफिट्स फॉर द पिरियड एप्रिल टू डिसेंबर. सो पहिलं काय करू? पहिला ऍव्हरेज प्रॉफिट काढा, टेकिंग 62,000 ऍज द प्रॉफिट फॉर 16. 48,000 गुडविल टोटल आलं असेल, त्याचा शेअर काढा 2/5, आणि ती एंट्री पण मारा गुडविलची, XY टू Z in 1:2 gain ratio. $19,200 एंट्री येईल गुडविलची. या आता 1:2 मध्ये घे XY टू Z, कारण त्यांचा रेशो चेंज होत नाहीये ना, त्यांचा रेशो तोच राहतोय, 1:2 राहणार, कारण नथिंग इज सेड. सो गेन रेशो इज सेम एज द ओल्ड रेशो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एंट्री मारून टाक तिकडेच, XY टू Z, पोस्टिंग इझी होईल. आता या, आता तोच ऍव्हरेज प्रॉफिट घेऊन, ऍव्हरेज प्रॉफिट मला 24,000 वाटतं येतोय, तोच घेऊन 9 महिन्याचं हे काढा, 9 इंटू 9/12 करा. सो 9 मंथचा प्रॉफिट मिळेल या वर्षाचा, इंटू 2/5 त्याचा शेअर. मग पीएनएल सस्पेन्स टू झेड कॅप एंट्री येईल. $18,000 येईल. नाही, एवढा कमी येतोय. हा त्याचा शेअर, बरोबर, युअर राईट, त्याचा शेअर बरोबर, इंटू 2/5. या 7,200 करेक्ट, 7,200, येस. 18,000, या करेक्ट, युअर राईट. मी फक्त ह्याचं 9 महिन्याचं बघितलेलं. येस, व्हेरी गुड. पीएनएल सस्पेन्स टू झेड, 2 एंट्री रेडी झाल्या आपल्या. व्हेरी नाईस. सो मेन तर तुम्ही एंट्र्या काढल्या. ओके, मेन तर पार्ट झालेला आहे, सगळ्यांना आलेला आहे. दोघांचा बेस सेमच होता. सो हे बघा, इथे पण याने ऍव्हरेज काढला 74 इंटू 248, आणि मग डायरेक्टली त्याने शेअर काढला पीएनएल सस्पेन्स साठी 7,200. सो या 2 एंट्री तुम्ही काढल्या. आता ह्याच्या पुढे आपल्याला अकाउंट बनवायचे. इकडे रिव्हॅल्युएशन म्हटलंय, आणि इथे पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट. सो काय करायचं? लगेच रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवा.
पार्टनर्स कॅपिटल मध्ये काय करायचं, पहिलं तर बॅलन्स ट्रान्सफर करा, रिझर्व्ह ट्रान्सफर करा, या दोन गोष्टी तुम्ही कराल पार्टनर्स कॅपिटल मध्ये. मग आता ज्या 2 एंट्र्या तुम्ही पास केल्यात त्या पोस्ट करा आणि मग रिव्हॅल्युएशन करा, मग रिव्हॅल्युएशन क्लोज करा आणि मग पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. दॅट्स इट. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करताना तुम्हाला पहिला झेडचं क्लोज करायला लागेल. टू झेड्स एक्झिक्युटर, नथिंग इज सेड ना, तो झेड्स एक्झिक्युटर माऊन टाकायचं आणि बाकीच्यांचा टू बॅलन्स कॉल डाऊन. आणि झेड्स एक्झिक्युटिव्ह अपीअर एज अ लायबिलिटी, कारण त्याला पे ऑफ नाही करत आपण इमिडिएटली. मेक रिव्हॅल्युएशन अँड पार्टनर्स कॅपिटल फास्ट. मी तुम्हाला सम दाखवतो. मेक रिव्हॅल्युएशन अँड पार्टनर्स कॅपिटल, बाकी आय थिंक तुम्हाला जमेल. हा, आणि एक गुडविल राईट ऑफ करायचंय पार्टनर्स कार्ड मध्ये 30,000चं. मेक पार्टनर्स कॅपिटल रिव्हॅल्युएशन, दोन्ही फटाफट करा, आय थिंक तुम्हाला जमेल ते. त्या कारचा इफेक्ट काय घेऊ नका रिव्हॅल मध्ये, ते डायरेक्ट आपण पार्टनर्स मध्ये घेऊ. त्याची एंट्री तुम्ही जी मारली आहे ना, मोटर कार टू एबी XYZ, ती पण आपल्याला मारायला लागेल पार्टनर्स कॅपिटल मध्ये. सो पार्टनर्स कॅपिटल मध्ये पहिले बॅलन्स ट्रान्सफर, रिझर्व्ह ट्रान्सफर. बॅलन्स शीट मधलं गुडविल यू कॅन राईट ऑफ इन द ओल्ड रेशिओ 1:2:2. सो याची एंट्री येणार XYZ टू गुडविल.
नाही नाही, काही घ्यायचं नाही, कारण ते वर्ष झालं आता, आपण या वर्षाचं करतोय, तर ते डायरेक्टली आपण नेट इफेक्ट त्याची एंट्री मारतोय. मोटर कारचं काहीच येणार नाही रिव्हॅल मध्ये, कारण ते मागचं वर्ष होतं. त्याच्यानंतर तुम्ही ज्या 2 एंट्र्या मारल्या XY to Z, गुडविलची एंट्री मारली ती घ्यायला लागेल, आणि त्याच्यानंतर PNL सस्पेन्स टू झेड कॅपिटलची एंट्री घ्यायला लागेल. मग रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट द्या, डेबिट क्रेडिट, क्लोज करा रिव्हॅल, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल. अजून एक एंट्री तुम्हाला मारायला लागेल ती मोटर कारची, मोटर कार टू XYZ, जी मगाशी 32,000 ची आपण मारली आहे. आणि ते झाल्यानंतर यू कॅन क्लोज झेड अँड से टू झेड्स एक्झिक्युटर, आणि एक्स आणि वाय क्लोज करून टू बॅलन्स कॉल डाऊन. ते झालं की सांगा, मग आपण बॅलन्स शीट एकत्र बनवू. Real loss is 18,000 you are saying? Yeah, it's correct. 1:2:2 मध्ये घे. व्हेरी गुड. सगळ्या ज्या एंट्र्या मारून झाल्या असतील, या ओके, सगळ्या ज्या एंट्र्या मारून झाल्या असतील, मोटर कारवाली पण एंट्री मारून झाली असेल पार्टनर्स कॅपिटल मध्ये, देन यू कॅन क्लोज झेड अँड से टू झेड्स एक्झिक्युटर व्हॉट एव्हर द बॅलन्स इज, आणि XY ला क्लोज करून टू बॅलन्स कॉल डाऊन. Okay, 1,12,000 seems correct. 1,12,000 is correct. That will appear as a liability in the balance sheet. Unless we say to bank, it will appear as a balance sheet, right, as a liability. आता A आणि B क्लोज कर, सॉरी X आणि Y क्लोज कर, टू बॅलन्स कॉल डाऊन. Okay, 36,470 to 800 you are saying. Perfect. So capitals तर जातील बॅलन्स शीट मध्ये. एक्झिक्युटर विल अपियर एज अ लायबिलिटी. रिझर्व्ह वॉन्ट अपियर. ट्रेड पेएबल बँक लोन सेमच आहे माझ्या मते, नथिंग इज चेंजिंग देअर. आणि बाकी ऍसेट साइडला गुडविल येणार नाही, बाकी सगळं रिव्हॅल्युएशन येणार. कॅश पण काय बदलणार नाही, बिकॉज नथिंग इज पेड. सो बाकी झालं, यू कॅन मेक द बॅलन्स शीट. त्यांचं झालंय ते कॅन मेक, कारण फक्त बॅलन्स येणार कॅपिटलचे दोघांचे. एक्झिक्युटर विल अपियर एज अ लोन. ट्रेड पेएबल बँक लोन इज द सेम, आणि ऍसेट साइडला गुडविल येणार नाही, कारण मी राईट ऑफ केलं. बाकी ऍसेट जे रिव्हॅल्यू झाले ते बघा आणि घ्या, आणि जे नाही आहेत ते बुक वाईलच घ्या. फिनिश इट. झेड मध्ये काहीतरी घेतलं नसशील मग, सम एंट्री यू फॉरगॉट टू पास. पहिलं हे बघ, ओरिजिनल कॅपिटल बॅलन्स येणार. ओके, समथिंग यू मिस्ड. या, वन्स दॅट इज ओव्हर, त्यांचं झालंय, मेक बॅलन्स शीट फास्ट. कॅपिटल बॅलन्सेस, एक्झिक्युटर लायबिलिटी, आधीच्या लायबिलिटीज, गुडविल सोडून बाकी सगळे ऍसेट्स येतील.
आणि हा अजून मोटर कार पण येईल तिकडे 32,000 ला. वन मोर ऍसेट विल कम, मोटर कार 32,000. Yeah, you are right. P&L suspense will also come. Yeah. P&L suspense ही अपियर होणार. दोन नवीन गोष्टी येतील ऍसेट्स मध्ये, एक मोटर कार आणि P&L सस्पेन्स. आणि ऍसेट्स म्हणून जाईल गुडविल, दॅट वोंट अपियर. आणि लायबिलिटी मध्ये जनरल रिझर्व वोंट अपियर. 2,91,200. ओके, गुड. तुम्हाला आता कळलं असेल की बॅलन्स शीट बनवणं किती सोपं होतं. नाही येते. हे बघ, पहिलं तर तुला झेड मध्ये 80,000 चा कॅपिटल बॅलन्स घ्यायचा आहे. मग जनरल रिझर्वचा ट्रान्सफर आहे. हे बघ का, झेड मध्ये जस्ट सी द कॅपिटल अकाउंट. हे बघ, पहिलं तर त्याच्यात 80,000 चा क्रेडिट येईल, जनरल रिझर्वचे 12,000 येतील, गुडविलचे 19,200 येतील, कारचे 12,800 येतील आणि P&L सस्पेन्सचे 7,200 येतील. आणि रिव्हॅल्युएशन लॉसचा 7,200 डेबिट येईल. आणि गुडविलचा डेबिट येईल 12,000. तर हे सगळं करून 1,12,000 यायला पाहिजे. समथिंग यू मिस्ड. ह्याच्यातलं काहीतरी तुम्ही मिस केलंय. आता 1,12,000 यायला पाहिजे. भरपूर गोष्टी होत्या. या 36,400 72,800 येईल. या आता मग एक बॅलन्स शीट फास्ट. बॅलन्सेस घे. एक्झिक्युटरचा जो बॅलन्स आहे तो लायबिलिटी म्हणून दिसेल. रिझर्व वोंट अपियर ऑन द लायबिलिटी साइड. बाकी सगळं तसंच. ऍसेट्स मध्ये गुडविल वोंट अपियर. बाकी सगळे ऍसेट्स रिव्हॅल्यू करून घ्या. P&L सस्पेन्स आणि मोटर कार विल अपियर. या व्हेरी गुड, फास्ट.
Done. Balance sheet. $291,200. Capitals आणि executor येणार. बाकी trade payable, bank loan same. General reserve won't be there. बाकी assets चे revalue झाले ते revalued figures ला. Cash same. कार आणि P&L suspense will appear. Very good. 291. आता इथे बघा याने फुल गेन रेशिओ वगैरे कॅल्क्युलेट केलाय आणि हा चुकीचा कॅल्क्युलेट केलाय. सोल्युशन मध्ये चुकलंय त्यांचं 1:2 काहीतरी आहे ना गेन रेशिओ. सो इथे यांचं 2:2/15 4/15 यायला पाहिजे होतं. याने हे चुकीचं केलंय 2/15 आणलंय तर रॉंग आहे. इट शुड बी 2/15 4/15. पण खरं तर गरजच नाही कॅल्क्युलेट करायला कारण म्युच्युअल रेशिओ जो आहे 1:2 तोच रेशिओ कंटिन्यू होतोय ऍज द गेन रेशिओ. सो हे काढायची गरज नाहीये. प्रत्येक सम मध्ये त्याने काढलंय. गरज नाहीये. कळतंय तुम्हाला? गेन रेशिओ आपण शॉर्टकटने काढतो. सेम फॉर सॅक्रिफाईस. हे सगळं करत बसत नाही आपण. आणि लक्षात ठेवा सम मध्ये चुकीचं काढलंय. सो इफ यू आर रिफरिंग टू द सम एनी टाइम तर मग लक्षात ठेवा कन्फ्युज व्हाल की इकडे तर गेन असा आहे चुकीचं आहे. ओके आणि तुम्ही बघू शकता गेन रेशिओची एंट्री पण बघा 6,400 12,800 हे 1:2 मध्ये घेतले. इथे याने 2:2 सांगितलंय म्हणजे 1:1 चा गेन आहे. रॉंग आहे ते. सो इथे बघा ही एंट्री. ओके सो इट्स रॉंग इन द बुक. एंट्री बरोबर केली आहे त्याने पण इथे रेशिओ चुकीचा काढलाय. पण आपण डायरेक्टली करतो. या करेक्ट. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट सम. व्हेरी गुड. नेक्स्ट सम. हे बघा बॅलन्स शीट काढणं आता एकदम आता लिस्ट आपला कन्सर्न आहे. तुम्ही बघितलं असेल बॅलन्स शीट एकदम इझी झालं आपल्यासाठी. मेन एकदा तुम्ही जे प्रोव्हिजन्स वगैरे नीट एंट्र्या मारल्या एस्पेशली गुडविल आणि ते P&L सस्पेन्स तुम्ही काढलं बाकी सगळं आय डोंट थिंक काय प्रॉब्लेम होता. बॅलन्स शीट इज अवर लिस्ट कन्सर्न नाव. म्हणजे बाकी स्टुडंटसाठी कसं असतं की तुमचे जे कॉम्पिटिटर्स असतील त्यांच्यासाठी बॅलन्स शीट काढणं वुड बी अ बिग टास्क पण तुमच्यासाठी ते एकदम इझी झालं. ओके सो वेअर अदर्स विल टेक मे बी 15 मिनिट्स टू मेक अ बॅलन्स शीट तुमची 2 मिनिटात झाली असेल. समजतंय? सो द नेक्स्ट सम आहे हा पण जरासा ट्रिकी आहे. पुढचे दोन एकदम इझी आहेत त्याच्यामुळे हे दोन ट्रिकी गेलेत त्याने. ट्रिकी ॲज इन त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट जास्त आहेत. दॅट्स द थिंग. आता बघा द पार्टनरशिप अग्रीमेंट ऑफ अ फर्म कन्सिस्टिंग ऑफ 3 पार्टनर्स ABC who share the profits in the proportion half 1/4 1/4 म्हणजे बेसिकली वी हॅव टू कन्वर्ट हाफ इनटू अ डिनॉमिनेटर हॅव्हिंग 4. सो मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 केलं तर 2/4 येईल. सो रेशिओ कम्स टू 2:1 बेसिकली. बरोबर. हाफला आपण डिनॉमिनेटरला 4 आणण्यासाठी मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 केलं तर 2:1 या. सो दॅट इज द रेशिओ. अपार्ट फ्रॉम दॅट देर आर फिक्स कॅपिटल्स. फिक्स कॅपिटल म्हटल्या मला क्लिक होतं ओके फिक्स कॅपिटल म्हणजे काय करंट अकाउंट असणार. आठवतंय 12वीत आपल्याला आहे. फिक्स कॅपिटल म्हटल्या कळतं आपल्याला की करंट अकाउंट आहे म्हणजे कॅपिटल अकाउंट आहे पण ऍट द सेम टाइम करंट अकाउंट आहे. त्याने म्हटलं हुज फिक्स कॅपिटल्स आर 10,000 6,000 4,000 सो देर इज अ करंट अकाउंट देअर. आता त्याने म्हटलंय त्यांच्या पॉलिसीज आहेत की पार्टनर्स बी अलाउड इंटरेस्ट ऍट रेट 10% पर एनम ऑन देअर फिक्स कॅपिटल्स. सो हे जे कॅपिटल्स आहेत 10,000 6,000 4,000 दरवर्षी अॅन्युअली आउट ऑफ द प्रॉफिट्स दे विल बी पेड इंटरेस्ट 10%. म्हणजे यू कॅन जस्ट ऍड अप 10,000 6,000 4,000 20,000 वर त्यांना 10% मिळणार आहे. दॅट इज 2,000 इंटरेस्ट दरवर्षी फर्म इज पेइंग आणि फिक्स कॅपिटल वर पे होत आहे. बट नो इंटरेस्ट विल बी अलाउड ऑन ड्रॉइंग वर इंटरेस्ट काही नाहीये. आणि त्यांची पॉलिसी अशी आहे मगाशी कोणाचा तरी डाऊट होता आय थिंक मंदाचा डाऊट होता की एंडला आपण काय नाही करत तिकडे दिलंय त्यांनी आता असं की दॅट अपॉन द डेट ऑफ अ पार्टनर त्यांची पॉलिसी अशी आहे द गुडविल ऑफ द फर्म
be valued at 2 years purchase of average net profits. Okay. Goodwill नेहमीसारखा व्हॅल्यू करायचा average net profits after charging interest on capital, but net profit should be after charging interest for 3 years to 31st December preceding the death of the partner. म्हणजे ज्या वर्षी तो मरतो त्याच्या आधीचे 3 वर्ष एंडिंग ऑन 31st डिसेंबर आपल्याला घ्यायचे. सो बेसिकली जर या वर्षी तो मेला त्याच्या आधीची 3 वर्ष एंडिंग ऑन 31st डिसेंबर. सो म्हणजे सपोज ही डाईज इन जुलै, त्याच्या आधीचा 31st डिसेंबर घ्यायचा. सो इयर एंडिंग दॅट आणि आधीची 2 वर्ष. मग सपोज ही डाईज इन 2020 जून मध्ये एक्सपायर झाला, तर 31st डिसेंबर 19 ला एंड होणार वर्ष आणि प्लस आधी 2 वर्ष घ्यायची. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. म्हणजे आधीचा 31st डिसेंबर घ्यायचा आणि त्याच्या तिकडून 3 वर्ष मोजायची. इन्शुरन्स पॉलिसी 10,000 ची आहे इच. काल आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केलं 10,000 इच, 30,000 ची ओव्हरऑल पॉलिसी टू बी टेकन इन इंडिव्हिज्युअल नेम्स ऑफ इच पार्टनर. 10,000 ची पॉलिसी आहे. द प्रीमियम इज टू बी चार्ज अगेन्स्ट द प्रॉफिट्स. द फर्म इज पेइंग द प्रॉफिट्स अपॉन डेथ ऑफ द पार्टनर. हे बघा, हा तो मागाचा पॉइंट आहे. अपॉन डेथ ऑफ द पार्टनर ही इज टू बी क्रेडिटेड विथ हिज शेअर ऑफ प्रॉफिट्स, एस्टिमेटेड प्रॉफिट्स म्हणतात त्याला, इंटरेस्ट ऑन कॅपिटल एक्सेट्रा कॅल्क्युलेटेड अपॉन 31st डिसेंबर फॉलोइंग हिज डेथ. म्हणजे तू वर्षात कधीही मर, वर्षाच्या एंडला तुला आम्ही सेटल करू. म्हणजे 31st डिसेंबरला त्यांचं वर्ष संपतंय. सो 31st डिसेंबर फॉलोइंग हिज डेथ, त्याची डेथ झाल्यानंतरचा नेक्स्ट 31st डिसेंबर जो येतो म्हणजे वर्षाच्या एंडला तुला आम्ही सेटल करू. थ्रू आउट द वर्ष जे काय प्रॉफिट आहे ते तुला आम्ही त्याचा शेअर देऊ. सो त्याने म्हटलंय अपॉन द डेथ, रूल तसा त्यांचा आहे आणि इंटरेस्टही पूर्ण देऊ की अपॉन द डेथ ऑफ द पार्टनर ही इज टू बी क्रेडिटेड विथ हिज शेअर ऑफ प्रॉफिट्स इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड अपॉन 31st डिसेंबर फॉलोइंग हिज डेथ. म्हणजे इव्हन इफ इट इज इन ऑक्टोबर, तुला 31st डिसेंबर पर्यंतचा प्रॉफिट आणि इंटरेस्ट मिळेल. तो तेव्हाच आपण क्लोज करू बेसिकली. सो विल नॉट क्लोज ऑन 31st ऑक्टोबर ऑर वॉट एव्हर, विल क्लोज ओनली ऑन 31st डिसेंबर. असंही होऊ शकतं कारण तशी त्यांची पॉलिसी आहे. हे पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये त्यांच्या असणार सगळं. दॅट द शेअर ऑफ द पार्टनरशिप पॉलिसी अँड गुडविल बी क्रेडिटेड टू द डिसीज पार्टनर ऍज ऑन 31st डिसेंबर ऑफ द फॉलोइंग हिज डेथ. सगळं 31st डिसेंबरलाच करायचं. म्हणजे तो मेल्यानंतर 31st डिसेंबरला सगळं क्लोज करायचं म्हणजे वर्षाच्या एंडला. सो गुडविलचा शेअर द्यायचा आहे प्लस जॉईंट लाईफ पॉलिसी मधला पण त्याचा शेअर जो काल आपण काढलेला, जे काय पैसे येतात जॉईंट लाईफ पॉलिसी म्हणून ते पीएसआर मध्ये जातील, त्याचा जो शेअर आहे त्याला मिळेल. द पार्टनरशिप बुक्स आर क्लोज अॅन्युअली ऑन 31st डिसेंबर. ह्याची आपल्याला आयडिया आलेलीच आहे. नाउ ही डाईड ऑन 30th सप्टेंबर 16. लक्षात घ्या तो कधी मेला 30th सप्टेंबर 16, पण त्याला बुक्स त्याचे क्लोज होणार 31st डिसेंबर 16 लाच. तो मेल्यानंतरचा नेक्स्ट डिसेंबर. सो त्याला पूर्ण वर्षाचा प्रॉफिट मिळेल 16चा, त्याला इंटरेस्ट पूर्ण वर्षाचा मिळेल, त्याला गुडविलचा शेअर मिळेल, रिव्हॅल्युएशनचे प्रॉफिट्स मिळतील आणि रिझर्व्हचा शेअर मिळेल आणि व्हॉट एव्हर वॉज हिज कॅपिटल तोही मिळेल आणि करंट अकाउंट मध्ये काय बॅलन्स असेल तोही मिळेल. करंट अकाउंट पण असतं आहे वाटतं इकडे. आणि गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आधीचे 3 वर्ष पकडणार. म्हणजे 3 वर्ष एंडिंग 31st डिसेंबर 2015 पकडणार. कारण गुडविल साठी त्याने म्हटलंय आधीची 3 वर्ष एंडिंग ऑन 31st डिसेंबर प्रायर टू हिज डेथ. द अमाऊंट स्टँडिंग टू द क्रेडिट ऑफ हिज करंट अकाउंट इमॅजिन करा, त्याच्या क्रेडिटला 450 रुपीज आहेत. बट फ्रॉम द डेट टू द डेट ऑफ डेथ ही हॅड विड्रॉन 3,000. करंट अकाउंट इमॅजिन करा, त्याच्या क्रेडिट साईडला 450 होते आणि ड्रॉइंग 3,000 चे आहेत. सो नेट बॅलन्स त्याचा करंट मध्ये किती आहे? क्रेडिट 450, डेबिटला 3,000. सो 2,550 चा त्याचा डेबिट बॅलन्स झालेला आहे. तो जनरली डेड पार्टनरचं काय करतात, करंट अकाउंट क्लोज करून ट्रान्सफर टू हिज कॅपिटल करतो. सो त्याचा ऍक्च्युअली डेबिट बॅलन्स आहे 2,550 बिकॉज क्रेडिट ओरिजिनल बॅलन्स त्याचा करंट अकाउंट मध्ये क्रेडिट होता 450 स्टार्ट ऑफ द इयर. ड्युरिंग द इयर ही did drawings of 3,000. So the debit balance of 2,550 will be transferred to current. So the entry will be capital to current. Capital to current. By capital येईल तिकडे. कारण डेबिट साइड जास्त असेल ते क्रेडिट ला येईल बाय कॅपिटल, ट्रान्सफर टू कॅपिटल. कारण जेव्हा आपण याचे बुक्स क्लोज करतो, वी हॅव टू क्लोज इज करंट अँड ट्रान्सफर टू कॅपिटल अँड देन कॅपिटल क्लोज करून त्याला पे ऑफ केव्हा टू हिज एक्झिक्युटर्स लोन ऑर वॉट एव्हर. There is an unrecorded liability of 2,000 which was discovered on 30th September.
गरज नाहीये बिकॉज एनिवेज वी आर गोना क्लोज. सो त्याचं जनरली इज डेड पार्टनर. सो करंट अकाउंट क्लोज करून ट्रान्सफर करून टाकू आणि बाकी सगळं कॅपिटल मध्ये करून त्याला क्लोज करू. कारण एनिवेज वी हॅव टू क्लोज दिस अकाउंट. सो काही टेन्शन नाहीये. देयर इज नो पॉइंट इन मेकिंग ऍडजस्टमेंट इन करंट. जस्ट करंट क्लोज कर, कॅपिटल मध्ये सगळं कर आणि पे ऑफ करून टाक. यू कॅन डू इट बोथ वेज, पण गरज नाहीये. अँड अनरेकॉर्डेड लायबिलिटी जनरली बिकॉज वी आर क्लोजिंग एनिवेज वी आर क्लोजिंग. सो काही गरज नाहीये करायची. An unrecorded liability of 2000 was discovered on 30th September. So it's like a revaluation loss. 2000 ची liability unrecorded आहे. सो रिव्हॅल्युएशन लॉस आहे. सो त्याचा पण शेअर त्याला आपण क्रेडिट करू. त्याचा शेअर तुम्ही बघितला 2/4 आहे, म्हणजे हाफ त्याचा शेअर आहे ऍक्च्युली. सो त्याला हाफ लॉस डेबिट करू सर. 2000चा हाफ. प्रॉफिट दिलेत. 2013 चा प्रॉफिट आहे 9640, 2014 चा 6720 आणि लॉस आहे 15 चा 640. लक्षात घ्या 15 पर्यंतच आपल्याला हवाय गुडविल साठी. आणि या वर्षाचा प्रॉफिट आहे 3670. तुम्हाला एस्टिमेट करायची गरजच नाहीये बिकॉज त्याने इयर एंडलाच त्याला सेटल केलंय. तो वर्षभराचा प्रॉफिट बघा 3670, ह्याच्यावरून त्याला स्ट्रेट अवे शेअर द्यायला लागेल आपल्याला. पण एक छोटीशी ऍडजस्टमेंट त्याने सांगितलंय गुडविल साठी आणि नॉर्मल प्रॉफिट साठी. हे सगळे बिफोर चार्जिंग इंटरेस्ट आहेत. तो आपल्याला इंटरेस्ट मायनस करायला लागेल. दरवर्षी 2,000 इंटरेस्ट जातोय, तो मायनस करायला लागेल आणि उरलेला आपल्याला गुडविल साठी घ्यायला लागेल. ऍट द सेम टाइम या वर्षाचा प्रॉफिटचा शेअर काढण्यासाठीही त्यातून 2,000 बाजूला काढायला लागतील आणि त्याला त्याचा शेअर द्यायला लागेल. प्लस इंटरेस्टचा त्याला वेगळं त्याला द्यायला लागेल, त्याचा जो शेअर आहे तो. अज्युमिंग द सरेंडर व्हॅल्यू ऑफ द पॉलिसी बी 20%. आता लक्षात घ्या, कालच मला बोललेलो की सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल पॉलिसीज आहेत 10,000च्या. त्यातला ए एक्सपायर झाला, तो 10,000 पूर्ण मिळाले असतील आणि बाकी दोघांच्या सरेंडर झाल्या असतील. सरेंडर झाल्या म्हणून त्यांना 20% मिळाले. किती? 10,000चे 20% 2,000. सो बेसिकली दे गॉट इज 14,000 इन ऑल. त्या 14,000 मध्ये विल गो इन पीएसआर. सो त्याला त्याचा शेअर मिळणार हाफ ऑफ दॅट 7,000. त्याला 10,000 द्यायचे नाहीये. तुम्हाला काल बोललो असं, काल आपण दाखवलेलं की 10,000 2,000 2,000 असं जॉईंट लाईफ पॉलिसीचे पैसे आले. ते 14,000 एकत्र घ्यायचे आणि मग त्याला ते त्याचा शेअर देऊन टाकायचा. कालच तर बघितलेलं आपण. यस्टरडे आय शोन यू ना. काल बघा लास्टला एक्झाम्पल दिलं जॉईंट लाईफ पॉलिसीचं. नाही, हेच एक्झाम्पल होतं. दॅट वॉज द सेम एक्झाम्पल. हे बघा इकडेच आहे. काय काल काल बघितलं ना आपण, इकडेच आहे खाली. मी बोललो की 10,000 10,000 10,000 यांची पॉलिसी 30,000ची आहे. ऐका ऐका ऐका, सेम अमाऊंट आहेत. 10,000 10,000 10,000 30,000ची पॉलिसी होती. जर ए डाईज तर 10,000 मिळतील. ह्यांचे 2,000 सरेंडर होतील. 20% सरेंडर व्हॅल्यू म्हटली आहे त्यांनी. तो 14,000 आले की, तर 14,000 जाणार कसे पीएसआर मध्ये. 14,000 मधला 2/4 विल गो टू ए. आणि रिटायर झाले, तो रिटायर झाला नुसता तर मग सरेंडर, तिन्ही सरेंडर होतील पॉलिसीज. मग 6,000च मिळतील. मग ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा तुमच्या रेशिओ मध्ये पीएसआर मध्ये. बट एनिवेज व्हॉट एव्हर हॅपन्स, पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार अमाऊंट. आपण हे काल केलं, सगळ्यांना कळलंय का हे? हॅव यू अंडरस्टूड दिस? पॉलिसी कशी घेतली आहे? 10-10-10 म्हणजे ओव्हरऑल 30,000ची जॉईंट लाईफ पॉलिसी आहे. ए डायचं 10,000 मिळाले, पण फक्त एला नाही मिळणार, ते ओव्हरऑल फर्मला मिळणार. फर्म प्रीमियम भरत आहे. बी चे 2,000 येणार कारण सरेंडर होणार पॉलिसी. सरेंडर झालं की 20% मिळणार आहे त्याने म्हटलं. यांचे 14,000 डिस्ट्रीब्यूट इन द पीएसआर. हे बघा त्याने म्हटलंय सरेंडर व्हॅल्यू ऑफ पॉलिसी 20%. सो जे पार्टनर्स अलाइव्ह आहेत त्यांच्या पॉलिसी सरेंडर होणार. बिकॉज आता त्याने घेतलेली कशी होती पॉलिसी? जॉईंट लाईफ, तिन्ही पार्टनरच्या लाईफवर घेतलेली. वन पार्टनर ड्राईव्ह ऑटोमॅटिक, त्याचे पैसे आले, बाकीच्यांचं सरेंडर. कारण आता पार्टनरशिप विल बी रिएडजस्टेड ना. अ न्यू पार्टनरशिप विल बी साइन बिटवीन देम. आर यू अंडरस्टँडिंग? सगळ्यांना कळतंय का? इज एव्हरीवन अंडरस्टँडिंग? का वरून चाललंय पूर्ण? काल आपण डिस्कस केलेलं, मी बोललो डेथ मध्ये याचा उपयोग आहे.
ओके. सो आता काय करायचंय, त्याने फक्त एवढंच सांगितलं इकडे की प्रिपेअर अन अकाउंट शोईंग द अमाऊंट ड्यू टू एज लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. फक्त ए अकाउंट करायचं इकडे. दॅट इज द इझिएस्ट पार्ट. आता बघा काय करायचंय, सगळं वर्किंग मध्ये करायचंय. पहिलं गुडविल काढायचंय. गुडविल साठी लास्ट 3 वर्षाचे प्रॉफिट्स घ्या बिफोर इज डेथ. सो 13, 14, 15 चे प्रॉफिट्स घेतले. इंटरेस्ट पूर्ण सगळ्यांचा मिळून इंटरेस्ट किती येतो 2,000, कारण सगळ्यांचा कॅपिटल इज ऍडिंग अप टू 20,000, 10,000, 6,000, 4,000. सो इंटरेस्ट मायनस करा. सो हे कॅपिटल उरतं, सॉरी प्रॉफिट्स उरतात. याचा ऍव्हरेज घ्या, इंटू 2 करा. सो ह्याचा हाफ, कारण त्याचा शेअर किती हाफ आहे, 2/4 इज हाफ. तो त्याचा शेअर आहे. सो हा त्याला क्रेडिट करा. सो ए ला पहिलं काय करायचं, बॅलन्स घ्यायचा त्याचा कॅपिटलचा. करंट अकाउंट मधून त्याचे 2550 येतील डेबिट बॅलन्स. मग त्याला क्रेडिट करा. बाय पीएनएल ची पण गरज नाहीये, स्ट्रेट अवे लिहा बाय बी अँड सी गुडविल, कारण कॅल्क्युलेट करायची गरज नाही. बाय बी अँड सी, कारण त्याचंच अकाउंट बनवलंय आपण. त्याच्यानंतर गुडविल आपण क्रेडिट केलं बाय बी अँड सी. इंटरेस्ट 2,000 जो आहे त्याचा त्याला हाफचा देऊच. त्याचं 10,000 त्याचं कॅपिटल 10,000 आहे, त्याचं 10% इज 1,000. सो इंटरेस्ट त्याला क्रेडिट करा. मग या वर्षाचा जो प्रॉफिट आहे हा 3670, या वर्षाचा प्रॉफिट आहे 3670, त्यातून इंटरेस्ट बाजूला काढा. सो एवढा प्रॉफिट राहतो. ह्याचा हाफ परत त्याला द्या. तो क्रेडिट 835 टू हिम. सो क्रेडिट हिम 835. सो इंटरेस्ट क्रेडिट झाला, शेअर ऑफ प्रॉफिट क्रेडिट झाला, गुडविल क्रेडिट झालं. इन्शुरन्स पॉलिसीचे 7,000 क्रेडिट झाले, आताच तुम्हाला सांगितलं. 14,000 मधले हाफ. त्याच्यानंतर अनरेकॉर्डेड लायबिलिटी आली आहे 2,000 ची, त्याचा लॉस आहे, रिव्हॅल्युएशन लॉस आहे. बनवायची गरज नाही रिव्हॅल्युएशन. समजून घ्या की 2,000चा डेबिट आहे रिव्हॅल्युएशन मध्ये, क्लोज करून 2,000चा लॉस येईल. त्याच्यातला हाफ ह्याचा लॉस आहे. सो डेबिट टू पीएनएल ऍडजस्टमेंट. क्लोज करा. दॅट इज द बॅलन्स ट्रान्सफर टू इज एक्झिक्युटिव्ह. फिनिश. एवढंच आहे. सो इथे फक्त ए चं अकाउंट बनवायचंय आणि बाकी सगळं वर्किंग वर करायचंय. पहिलं गुडविल काढलं, पण सगळं आफ्टर इंटरेस्ट करायचंय, कारण त्याने बिफोर इंटरेस्ट दिलेत. सो इंटरेस्ट मायनस केलं, ऍव्हरेज प्रॉफिट आला, गुडविल त्याला त्याचा शेअर क्रेडिट केला डायरेक्ट बाय बी अँड सी. मग या वर्षाचा प्रॉफिट आहे आफ्टर इंटरेस्ट केला, त्याचा शेअर क्रेडिट. इंटरेस्ट त्याला क्रेडिट 10,000 त्याचं कॅपिटल आहे, इंटू 10%, टोटल इंटरेस्टचं 10% वॉट एव्हर. इन्शुरन्स पॉलिसी 7,000 क्रेडिट. इन्शुरन्स पॉलिसी कशी आली, ए ची पॉलिसी 10,000, बाकीच्यांचे 20-20 म्हणजे पर्सेंट म्हणजे 2,000 ऍड्स अप टू 14,000, त्याचा शेअर 7,000. दॅट्स इट. करंट अकाउंट तुम्हाला बोललो, करंट अकाउंट इफ कॅन ओपन. क्रेडिटला 450 आहे, डेबिटला 3,000 आहे, क्लोज करून ट्रान्सफर टू कॅपिटल. तो डेबिट बॅलन्स येणार कॅपिटल मध्ये. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन लॉस 1,000, अनरेकॉर्डेड लायबिलिटी डायरेक्टली डेबिट, त्याचा शेअर. क्लोज इट. दॅट्स इज बॅलन्स. बघा कुठला आयटम समजत नाहीये का, जस्ट सी. Yes, are you understanding each and every amount how it came? बॅलन्स माहितीच आहे. इंटरेस्ट कॅपिटलवर 10% आहे, त्याचं कॅपिटल 10,000 आहे, त्याच्यावर 10% फिक्स कॅपिटल. शेअर ऑफ प्रॉफिट म्हणजे या वर्षाचा जो प्रॉफिट आहे लेस द इंटरेस्ट फ्रॉम दॅट, हे सगळे बिफोर इंटरेस्ट आहेत. सो लेस द इंटरेस्ट जो काय तो हाफ. गुडविल तुम्ही ऍव्हरेज करून, पहिलं तर ऍव्हरेज करण्यासाठी पहिलं आफ्टर इंटरेस्ट करायला लागेल, मग ऍव्हरेज करून इंटू 2 करून त्याचा शेअर तो येईल. इन्शुरन्स पॉलिसी 7,000, करंट अकाउंट आणि रिव्हॅल्युएशन लॉस. दॅट्स इट. फक्त इकडे एच अकाउंट करायचं. सम इज इझी, फक्त कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. आणि सगळं होणार 31 डिसेंबरला.
करंट अकाउंट 30th सप्टेंबर जसं तो एक्सपायर झाला तसं त्याचा ट्रान्सफर केलाय कॅपिटलला. आर यू अंडरस्टँडिंग? एनी डाऊट इन दिस पार्ट? सगळ्यांना कळतंय? एनी फिगर जी कळत नाही कशी आली आहे वगैरे? हे पूर्ण कॅल्क्युलेशन वर सम आहे. सम इझी आहे, फक्त ए अकाउंट करायचंय, पण तुम्हाला ती अमाऊंट कशी आली आहे कळलं पाहिजे. ओके, प्लीज गो थ्रू इट. Okay. Yes, Yatiraj, have you understood? Okay. So this sum you can complete at home. हा लॉस कसा आला 1000चा? पीएनएल ऍडजस्टमेंट बनवला नाहीये, पण बनवलं जर असतं तर 2000चा डेबिट आला असता, क्लोज करून 2000चा लॉस आला असता, त्याच्यातला हाफ लॉस याला डेबिट झाला असता. थर्ड सम इज व्हेरी इझी. थर्ड सम मध्ये दे आर जस्ट आस्किंग एंट्री फॉर गुडविल अँड रिव्हॅल अँड कॅपिटल. सो जस्ट सी. आता हा चॅप्टर संपलाय, याच्यात डिफिकल्टी इज ओव्हर. पहिले दोन समच डिफिकल्ट होते. डिफिकल्ट ॲज इन त्यातल्या थोडे ऍडजस्टमेंट जास्त होते. आता एकदम इझी सम आहे, तर तुम्हाला लगेच एकदम डिफिकल्टी लेवल पडल्यासारखी वाटेल. सो बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल्स दिलेत. एबीसी इज द फर्म. पार्टनर्स आर एबीसी, त्यांचे कॅपिटल्स दिलेत. जनरल रिझर्व, ट्रेड पेबल, फर्निचर, मशिनरी, फिक्चर, कॅश, इन्व्हेंटरी, ट्रेड रिसिवेबल एज अ प्रोव्हिजन. सी डाईड ऑन 3rd Jan. आता लक्षात घ्या, 31 डिसेंबरला बॅलन्स शीट आहे, ही डाईड आफ्टर 3 days. तो अशा वेळी मग एस्टिमेशन करायला लागत नाही प्रॉफिट. सो पीएनएल सस्पेन्स टू सी वगैरे काय एंट्री येणार नाही, बिकॉज 3 दिवसाचा काय प्रॉफिट एस्टिमेट होणार नाही. ओके, सो नो नीड टू मेक दॅट एंट्री. सो हा रिटायरमेंटचा सम झाला. सो दिस इज सम ॲज गुड एज रिटायरमेंट, कारण की पीएनएल सस्पेन्सची एंट्री येणार नाही. ओके, आणि मगाशच्या सम मध्ये त्याने काय केलं, पीएनएल सस्पेन्स साठी थांबलेच नाहीत, त्याने सस्पेन्सच मिटवलं, कारण त्याने एंड ऑफ द इयर पर्यंत थांबले आणि मग वर्षभराचा प्रॉफिट त्याला दिला. बट वाय डू यू वॉन्ट टू गिव्ह 3 days प्रॉफिट? 3 दिवसाचं काय असणार प्रॉफिट आहे त्यात? एक दोन दिवस संडे सॅटर्डे संडे असतील तर काय देणार? सो 3 days वगैरे कोणी काढत नाही. 3 days वगैरे काढत नाही. 1 month 2 month ठीक आहे. 31 डिसेंबरला त्या लोकांनी पार्टी केली असेल, 1 जानेवारीला तर ऑफिसला आलेच नसतील, मग 2 दिवसाचे कसले प्रॉफिट द्यायचे त्याला? करेक्ट. या एक्झॅक्टली. सो त्याच्यानंतर सो सी डायड ऑन 3rd Jan, सो ही हॅज डाईड ॲट द स्टार्ट ऑफ द इयर ओनली, सो काय टेन्शन नाहीये. नाव द फॉलोइंग अग्रीमेंट वॉज पुट इन टू इफेक्ट. ऍसेट्स वेअर टू बी रिव्हॅल्यूड. ऍसेट्सचं रिव्हॅल्युएशन दिलंय, ते तुम्हाला एक्सपर्ट आहात तुम्ही. गुडविल वॉज व्हॅल्यूड ॲट 3000. गुडविलची व्हॅल्यू दिली आहे, सो तिकडे प्रॉब्लेम नाहीये. वॉज टू बी क्रेडिटेड विथ हिज शेअर विदाउट युझिंग गुडविल, ते आपण करतच नाही. सो बेसिकली गेन रेशिओ. आता गेन रेशिओ म्हणजे काय? आधीचा रेशो नाहीच आहे. आधीचा रेशो इक्वल आहे 1:1:1, नथिंग इज गिवन. सो आता पण त्यांचा रेशो इक्वलच असेल 1:1, मग तोच राहील 1:1 राहील. सो अगेन तुम्हाला माहितीच आहे, गेन रेशिओ इज सेम ॲज द ओल्ड रेशिओ 1:1. सो 3000 विल गो इन 1:1.
पण गुडविल 3000 फर्मचं आहे, तर त्याचा शेअर काढायला लागेल पहिला. सो 1/3. सो 1000 जे गुडविल आहे त्याचा शेअर 500 जाईल. सो ए बी टू सी 500 1000. आणि त्याने म्हटलंय 1000 वॉज पेड अवे टू एक्झिक्युटर ऑफ द डेड पार्टनर. याचा अर्थ काय आहे की सीचं जेव्हा बुक्स क्लोज करू ना, 1000 टू बँक करायचं आणि बाकीचा टू एक्झिक्युटर, म्हणजे काइंड ऑफ टू लोन. तसं दॅट्स एवढंच याच्यामध्ये. सो एंट्री येणार कॅपिटलची, गुडविलची ए बी टू सी. रिव्हॅल्युएशनची एंट्री हे आपल्याला येणार. रिव्हॅल्युएशन मध्ये फर्निचर, इन्व्हेंटरी, क्रेडिटला मशिनरी क्लोज करून प्रॉफिट आहे 150चा. सो डिस्ट्रीब्युटेबल 50-50, नथिंग इज गिवन, सो इक्वल. बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल मध्ये बॅलन्स, रिझर्व्ह ट्रान्सफर, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, गुडविलची एंट्री सी ला क्रेडिट, ह्यांना डेबिट येईल. मग सी चं क्लोज करून जे काय अमाऊंट येते त्याचे 6050 येते, त्याच्यातले 1000 टू कॅश, बाकीचं एक्झिक्युटर. तो 1000 इज गिविंग, दे आर गिविंग देम इमिजिएटली, आणि बाकीचं लोन मध्ये जाते. दॅट्स इट, एवढंच आहे. आणि त्याने प्रश्न विचारला एंडला की विच अकाउंट वुड बी डेबिटेड अँड विच अकाउंट क्रेडिटेड इफ द प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट इन द बॅलन्स शीट वॉज फाउंड टू बी अननेसेसरी. तुम्हाला माहितीच आहे, आपण प्रोव्हिजन जेव्हा रिव्हर्स करतो, व्हॉट वी डू, हा फायदा झालाय. प्रोव्हिजन आपण इट इज नो लॉंगर नेसेसरी, वी क्रेडिट द रिव्हॅल्युएशन. सो एंट्री काय असते, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट टू रिव्हॅल्युएशन, हीच एंट्री आहे. जेव्हा आपण प्रोव्हिजन क्रिएट करतो, वी नीड टू डेबिट रिव्हॅल्युएशन. दॅट्स इट, एवढंच विचारलं त्याने. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स इज अ क्रेडिट बॅलन्स. टू क्लोज दिस अकाउंट इज टू बी डेबिटेड. तो डेबिट करून क्रेडिट रिव्हॅल्युएशन. तर डायरेक्टली पार्टनर्स कॅपिटल तू घेऊ शकतो, पण आपण नॉर्मली रिव्हॅलला क्रेडिट करतो. त्याने म्हटलं देअरफॉर आयदर पार्टनर्स कॅपिटल और रिव्हॅल्यू अकाउंट इज क्रेडिट. रिव्हॅल इज द बेटर वन. आता हे बघा, एवढं सगळं करायची गरजच नव्हती, कारण तुम्ही मेंटली केलं की त्यांचा म्युच्युअल रेशो सेमच राहतो. आधी 1:1:1 होता, आता हा गेला तर 1:1 राहील, तो इक्वल. सो गेन रेशो इज इक्वल. एवढी मेहनत करायची गरज नाहीये. गॉट इट, गॉट दिस सम, जमेल हा, बेसिक आहे. That is same this can come in the exam for 8 to 10 marks. It will give you marks. The नीट केला तर जमेल. एनी डाउट्स इन दिस पार्ट? आणि एक्झॅक्टली जे विचारलं ते आन्सर द्यायचं आपल्याला. त्याने काय विचार, गुडविलची एंट्री, तर गुडविलची एंट्री पहिली मारा, मग रिव्हॅल आणि पार्टनर्स कॅपिटल करा. जे विचारलं नाही ते करायचं नाही. अरे तुम्ही त्याच्यात बॅलन्स शीट करत बसलात तर मार्क मिळणार नाहीत तुम्हाला. जेवढं विचारलंय सीए एक्झाम मध्ये कसं, जेवढं विचारलंय तेवढं आन्सर द्यायचं, त्याचे मार्क असतात. ओके. सो सेकंड सम, थर्ड सम होमवर्क वी हॅव डिस्कस बोथ, त्यामुळे तुम्हाला यायला काही हरकत नाहीये. आता वी कम टू द लास्ट सम. लास्ट सम पण डिस्कशनचाच काय म्हणतात ते, डिस्कशनच करू शकतो याच्यावर, कारण याच्यात काय एवढं ग्रेट नाहीये. अगेन इनफॅक्ट याच्यामध्ये आपल्याला दोनच पार्टनर आहे, त्यातला एक रिटायर होतोय. सो ह्याने म्हटलं डायरेक्टली त्याचा एक्झिक्युटरच अकाउंट बनवा, म्हणजे जे काय त्याचं आहे त्याच्या एक्झिक्युटरलाच देऊन टाका डायरेक्टली, नो प्रॉब्लेम. सो बी अँड एन वेर पार्टनर्स. इनफॅक्ट हा तर खूप इझी सम आहे, दिसायला डिफिकल्ट वाटतो पण आहे इझी. B and N were partners. The partnership deed provides among other things, inter alia म्हणजे among other things, that the accounts be balanced on 31st December each year. So 31st December ला त्यांचं अकाउंट क्लोज होतात. अकाउंट बॅलन्स म्हणजे क्लोज होतात. प्रॉफिट्स बी डिवायडेड, बी ला 1/2 आणि एन ला 1/3 आणि रिझर्वला जातं 1/6. तर रिझर्वचा काय संबंध नाही आपल्याला, तो रिझर्व आपण त्याला देऊन टाकू त्याचे शेअर. सो बेसिकली त्यांचा रेशिओ 1/2 आणि 1/3 आहे. सो यू हॅव टू कन्वर्ट दॅट इनटू अ डिनॉमिनेटर कॉल्ड 6. सो तुम्हाला कन्वर्ट करायला लागेल. सो पहिल्या हाफला यू मल्टिप्लाय बाय 3, सो 3/6 होईल, आणि याला यू मल्टिप्लाय बाय 2, सो 2/6 होईल. सो 3:2 रेशिओ त्यांचा बनेल. 1/2 आणि 1/3 इफ यू कन्वर्ट टू अ डिनॉमिनेटर ऑफ कॉमन डिनॉमिनेटर 3:2 येईल. आणि त्यांचा टर्म अशी आहे की इन द इव्हेंट ऑफ डेथ ऑफ अ पार्टनर हिज एक्झिक्युटर विल बी एंटायटल्ड टू द फॉलोइंग. त्यांचा टर्म असं आहे की आपण काय करतो नॉर्मली, की जेव्हा पार्टनर एक्सपायर होतो त्याच्या कॅपिटल अकाउंटला सगळं ट्रान्सफर करतो. यांचं असं म्हणणं आहे की त्याच्या एक्झिक्युटिव्हला देऊन टाका ना सरळ, काय टेन्शन आहे. सो कॅपिटल पण त्याला देऊन टाका, आणि जे काय पुढचं द्यायचं गुडविल बिल सगळं त्यालाच देऊन टाका. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, त्याचं अकाउंट बनवू. म्हणजे बेसिकली काय होणार की एन, सपोज एन इज रिटायरिंग, एन इज डाईंग सॉरी, तर एनचं जे कॅपिटल आहे ते त्याच्या एक्झिक्युटिव्हला देऊन टाका,
आणि मग पुढच्या जे काय गुडविल बिडविल जगात जे काय द्यायचे ना रिझर्व बिझर्व सगळं एक्झिक्युटिव्हलाच देऊन टाका. सो विल मेक अ एक्झिक्युटिव्ह अकाउंट इन द बुक्स. काय काय द्यायचंय? कॅपिटल टू इज क्रेडिट ऍट द डेट ऑफ डेथ. सो कॅपिटल देऊन टाका पहिलं तर. हिज पोर्शन ऑफ प्रॉफिट टू डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन एव्हरेज प्रॉफिट्स ऑफ लास्ट 3 कंप्लीटेड इयर्स. इफ ही डाईज बिटवीन द इयर त्याचा शेअर ऑफ प्रॉफिट ड्युरिंग द इयर एस्टिमेटेड पीएनएल सस्पेन्स. हिज शेअर ऑफ गुडविल ऑन 3 years पर्चेस ऑफ एव्हरेज प्रॉफिट्स फॉर द लास्ट 3 years. गुडविलचा शेअर पीएनएल सस्पेन्स आणि कॅपिटल या 3 गोष्टी द्यायच्या आणि रिझर्वचा शेअर असेल तर. दॅट्स इट. कॅपिटल्स दिलेत. सो पहिला तर एन कॅपिटल आपण ट्रान्सफर करू. तर इकडे एक्झिक्युटिव्ह अकाउंट बनवलं डायरेक्टली एन्स एक्झिक्युटिव्ह अकाउंट. सो हे बघा पहिलं याचं कॅपिटल आपण ट्रान्सफर करू. एन इज डाईंग. त्याचं कॅपिटल इकडे ट्रान्सफर करू एक्झिक्युटिव्हला बाय कॅपिटल. ओके. तर एंट्री काय असते? एन कॅपिटल टू एक्झिक्युटर अशी एंट्री असते ना. तर त्याच्या क्रेडिटला येणार डायरेक्टली एन कॅपिटल टू एक्झिक्युटर. त्याच्या ह्याला डायरेक्ट ट्रान्सफर केलं. आता पुढे काय उरतं? रिझर्व. रिझर्वचा जे शेअर त्याचा शेअर काय आहे? 2/5. रिझर्वचा 2/5 त्याला ट्रान्सफर. हे बघ रिझर्व 12,000. आता राहतं काय? गुडविल आणि पीएनएल सस्पेन्स आणि रिव्हॅल्युएशन वगैरे झालं तर बघूया. हे सगळे त्याने ऍसेट्स दिलेत. प्रॉफिट्स फॉर द लास्ट 3 years आर गिवन. त्याचा आपल्याला ऍव्हरेज करायला लागेल. एन डाईड ऑन 1st May. आपलं वर्ष कधी संपतं? 31st December. म्हणजे जॅन फेब मार्च एप्रिल 4 महिन्याचा त्याला प्रॉफिटचा शेअर द्यायला लागेल जो आपण लास्ट 3 yearsचा एस्टिमेट करून घेऊ. सो काय करायचं? लास्ट 3 yearsचा ऍव्हरेज काढ इंटू 4/12 करा इंटू 2/5. तिथे तेच केलंय बघा. ऍव्हरेज केलंय 4 महिन्याचा काढलाय आणि त्याचा शेअर त्याला क्रेडिट करा एक्झिक्युटिव्हला स्टेट. सो इथे येणार 5,600. गुडविलचा शेअर परत ऍव्हरेज काढा इंटू 3 years म्हणताय तर 3 वर्षाचा गुडविल 3 years करा. दॅट इज द ऍव्हरेज प्रॉफिट विल कंटिन्यू फॉर 3 years. त्याचा शेअर 2/5 क्रेडिट करा. झालं. संपला सम. सम इज ओव्हर. गॉट इट? जस्ट सी काय बनवलं आपण. मेन त्याचं हे आहे पण हे जेवढं डिफिकल्ट नाही जेवढं वाटतं. जस्ट गो थ्रू इट. इझी. व्हेरी इझी. बोल ना. एकदम फर्स्ट 2 सम्सच्या लेवलच्या समोर लास्ट 2 सम्स काहीच नाहीयेत. गॉट इट ना. फक्त एवढंच आहे त्याने जे सांगितलं तेच केलं आपण. त्याने काय म्हटलं? एक्झिक्युटिव्ह अकाउंट बनवा. तर सगळे एक्झिक्युटिव्हलाच ट्रान्सफर करा डायरेक्टली आणि लास्टला इट विल अपियर ऍज अ लोन. सो इथे टू एन्स लोन येणार नाही. इथे टू एन्स लोनची गरज नाहीये. इट विल अपियर ऍज अ यू कॅन से टू एक्झिक्युटर्स लोन. एन्स एक्झिक्युटर्स लोन येणार. टू एन्स लोन नाही. टू एन्स एक्झिक्युटर्स लोन. या जनरल फ्लो आहे. एकदम इझी. सो दॅट्स इट. याच्यामध्ये एवढंच आहे. सो वी हॅव फिनिश पार्टनरशिप. सो हे 3 सम तुम्हाला करायचे. पार्टनरशिप अकाउंट्स आर ओव्हर. सो आता डायरेक्टली आपण नेक्स्ट वीक नको भेटायला. नेक्स्ट वीक दिवाळी आहे. सो हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स. आणि डायरेक्टली आपण त्याच्या नेक्स्ट वीकेंडला भेटूया. म्हणजे नेक्स्ट सॅटर्डे संडे नो क्लास. त्याच्या नेक्स्ट सॅटर्डे संडेला भेटूया. ओके. म्हणजे 22nd 23rd आसपास आहे वाटतं तेव्हा भेटूया. ओके. सो तिथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा जेवढं झालंय तेवढं अँड देन विल अगेन कंटिन्यू फ्रॉम देअर. ओके. येस. हॅपी दिवाळी टू ऑल. एन्जॉय करा दिवाळी. येस. हॅपी दिवाळी. येस. ओके. बाय बाय. So we'll meet on 21st now. 21st ला भेटू. 21st November. Okay. Bye bye. Take care. See you. Bye.